Name of the poem is Teenager's Prayer. टीनेजर मीन्स किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी. प्रेयर मीन्स प्रार्थना. कवितेचंच नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर. धिस पोएम इज इन द फॉर्म ऑफ प्रेयर. स्पीकर ऑफ धिस पोएम इज टीनेजर. टीनेजर period. It is a period of life in between 13 to 19 years age. In this poem, teenager is praying to God to help him. Now let's see the poem. पहिला स्टांजा आपण येथे बघू. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. Each day brings new beginnings. प्रत्येक दिवस नवीन नवीन गोष्टी घेऊन येत असतो. डिसिजन आय मस्ट मेक. आणि निर्णय मला घ्यायचा आहे. टीनेजर म्हणतो प्रत्येक दिवस हा यासाठी भिन्न असतो, वेगळा असतो, नवीन गोष्टी घेऊन येत असतो. आणि त्या प्रत्येक नवीन दिवसाचा निर्णय जो आहे हा मला घ्यायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आय एम ओनली वन टू चूज. मी निवड करणारा मी आहे. द रोड दॅट आय विल टेक. जो रस्ता निवडणार आहे, रस्ता स्वीकारणार आहे, त्याची निवड करणारा मी आहे. आता दुसरा स्टांजा पाहू. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी माझ्या आयुष्याचा मार्ग निवड करू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. जो यशाच्या दिशेने जाणार आहे, जो यशाच्या दिशेने जातो असा रस्ता मी निवडू शकतो. or travel down the darkened road that leads to great distress. किंवा अंधारा जो रस्ता आहे, अंधाऱ्या मार्गाने जाणारा जो रस्ता आहे तो मी निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे दुःख. डार्कन म्हणजे डार्क म्हणतो, वाईट रस्ता किंवा अंधारा रस्ता. किंवा मी अंधारा रस्ता निवडू शकतो जो दुःखाच्या दिशेने जातो. तर पहिले दोन जे स्टांजा आहेत, या दोन स्टांजामध्ये आपणाला टीनेजरची कन्फ्युज्ड जी काही माइंड अवस्था, गोंधळलेली अवस्था आपणाला पाहायला मिळते. ही इज इन कन्फ्युज्ड माइंड. He can't take decision of his life. He is unable to take the decision because before him there are two roads. One is bright, that leads to great success, and one, the dark road, leads to great distress. Now he wants to take the decision for his better future. In present he wants to take the decision of life. But through these first two stanza we learn that he is unable to take the decision. पहिल्या दोन स्टांजावरून टीनेजरची कन्फ्युज्ड अवस्था जी आहे, मनाची काय द्विधा मनस्थिती जी आहे लक्षात येते. आपल्या जीवनाचा रस्ता तो निवडणार आहे, परंतु तो निवडू शकत नाही. थर्ड स्टांजा. प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी.
In the third stanza, teenager, who is the speaker of the poem, he now requests the God, "Oh God, help me. Oh God, open my eyes, that I might clearly see." He requests God to open his eyes, that he might see what is the right, what is the bad, and help me stand for what is right. He also requests God, "Oh God, please help me to bring out the best qualities which are in him." Now the fourth stanza. In the fourth stanza also, speaker also request, pleads to God. चौथ्या स्टांजामध्ये सुद्धा जो स्पीकर आहे, जो टीनेजर आहे, हा देवाला विनंती करत आहे, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हे देवा, मला नाही म्हणण्यास मदत कर. वेन टेम्पटेशन्स कम्स माय वे, जेव्हा मोह माझ्या मार्गात येईल तेव्हा नाही म्हणण्यास तू मला मदत कर. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. आणि मी माझा ध्येय, मी माझं शरीर जे आहे स्वच्छ ठेवू शकेन, क्लीन ठेवू शकेन, जेणेकरून प्रत्येक दिवसासाठी माझं शरीर मन सुस्थितीत असेल. तिसरा जो आणि चौथा जो स्टांजा जो आहे, या दोन स्टांजामध्ये आपल्या लक्षात येतं टीनेजर हा स्पीकर जो आहे हा देवाला विनंती करत आहे, देवाला याचना करत आहे, देवाची मदत मागत आहे. ही वॉन्ट्स हेल्प फ्रॉम गॉड अँड ही टेल्स गॉड, ही रिक्वेस्ट गॉड, "ओ गॉड, हेल्प मी when there is a temptation in my way, in my life. At that time, help me to say no." And he wants to keep his body clean. He wants to live healthy life. He wants to fit his body health to face everyday problems. दैनंदिन येणाऱ्या अडचणी समस्येसाठी तो देवाला म्हणतो, "देवा, माझं शरीर स्वच्छ असू दे, सुस्थितीत असू दे." आता जो लास्ट जो स्टांजा जो आहे, "When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me." शेवटच्या स्टांजामध्ये टीनेजर म्हणतो, आफ्टर द टीनेजर पिरियड ओव्हर, when he see back at that time, he know that he completed his life successfully. जेव्हा किशोरावस्था पूर्ण झाल्यानंतर तो म्हणतो, मी जेव्हा मागे बघेन त्यावेळेला माझ्या लक्षात येईल की हा जो एक कालावधी होता, टीनेजर पिरियड, मी यशस्वी रीतीने पूर्ण केलेला आहे. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. ते आयुष्य मी टीनेजर पिरियड जे आहे, हा कालावधी मी सर्वोत्तम पद्धतीनं जगलो. बिकॉज गॉड यू वॉज वॉकिंग विथ मी. तू माझ्याबरोबर होतास. यू गायडेड मी, यू ब्लेस्ड मी. सो इन दिस पोएम prayer, teenager thanks the God because in the difficult situation
God helped him, God guided him, God was with him. This poem is written by J. Morse. Thank you.